अच्छा, चतुर्दशी नाही, चतुर्थी संपादकाच्या दुरुस्तीच्या बाबतीत चतुर्दशी विसर्जनाच्या दिवशी आज गणेश चतुर्थी आहे. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुमच्यासारखाच मी पालक होतो आणि माझी अशी लहान मुलं, माझी मुलगी या शाळेत होती, मी या शाळेचा पालक आहे. आणि थोडे दिवस इथं होती, मग आम्ही तिकडं त्या भागात राहायला गेल्यामुळं त्या विमुंबईच्या शाळेत मग आम्ही तिला घातलं. मला त्या शाळेविषयी खरोखरच आत्मीयता आहे. मी या शाळेचा हितचिंतक आहे. त्या शाळेचे ऋण आहेत माझ्यावर, कारण माझी मुलगी डोळसपणाने आज समाजात जगते की या शाळेच्या संस्कारामुळे. तुमच्या सगळ्या पालकांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो की तुम्ही तुमच्या पाल्याला मराठी शाळेत घातलं, मातृभाषेतून तुम्ही शिकवताय, त्यामुळे तुमचं पहिल्यांदा अभिनंदन. आता इंग्लिश शाळांचं शहरात तर आहेच मोठं आहे, पण ग्रामीण भागातही खेळ शिकायला आहे आणि त्याला मराठी येतच नाही, मराठीत 35 मार्क मिळत नाही. आणि आपल्या मुलांना म्हणजे माझी दोन्ही मुलं विमो मेहताला सेमी इंग्लिशमध्ये शिकली आहे, 5वीपर्यंत, 5वीच्या नंतर सेमी इंग्लिशमध्ये. आणि त्यांना आता इंग्रजीमध्ये शिकलेल्या मुलांची जेव्हा कॉम्पिटिशन असतं ते पुढे जातात माझी मुलं, कारण मातृभाषेतनं घेतलेलं शिक्षण हे खूप महत्त्वाचं असते, बेस पक्का होतो. माझा मुलगा विमो मेहता 4थी होता आणि माझ्या मुलाला प्रश्न विचारला बहिणीने की आपला परिसर कसा ठेवावा. साधा प्रश्न विचारला, तू सांग म्हणजे आयुष. माझ्या मुलानं सांगितलं कवर घालून, घडी घालून दप्तरात ठेवावा. त्याला आपला परिसर म्हणजे पुस्तकच माहीत होतं, आपला परिसर माहीत नव्हता. पण शाळेने दिलेले संस्कार, आईवडिलांचे संस्कार यातून मुलं घडत असतात. आज 24व्या वर्षात त्याने 12 वेळा मतदान केलेलं आहे. डिप्लोमाचं पूर्ण शिक्षण स्वतःच्या जीवावर केलेलं आहे. प्रेझेंटेशन स्किल, काही कॉम्पिटिशन, या सगळ्यांमधून पुढे गेलेलं आहे. ही सगळी पुंजी त्याला आपल्या शिक्षण संस्थेतून मिळाली, त्यामुळे ही शिक्षण संस्था खूप चांगली आहे. मला अर्चनाताईंनी खूप वेळा सांगितलं कधीतरी या आमच्या शाळेत रिटायर झाल्यावर बोलवतील असं वाटलं नव्हतं, तर रिटायर झालं. रिटायरमेंटनंतर कोणी बोलवत नसतं, पण गेल्या 8 दिवसात मी 31 तारखेला रिटायर झालो. रोज 4 लिटर दूध घरातून, गॅसवरचं चहाचा आधारच उतरत नाही. रोज लोक येतात, भेटत आहेत आणि तुम्ही रिटायर झाले म्हणून भेटायला म्हणून सांगता. हे इतकं प्रेम लोकांचे. मी आजारी होतो मध्यंतरी एप्रिल महिन्यामध्ये आणि मला म्हणजे लोकांचं प्रेम किती असतं ते तुला तुम्हाला सांगतो. सोलापूरचे लोक खूप प्रेमळ आहेत, त्यात आम्ही अक्कलकोटचे आहे आणि आमच्यावर तर जास्त प्रेम आहे. तिचं माहेर आहे अडचणचं अक्कलकोट. तर मला मी झोपलेलं असायचं दुपारी गोळी औषध घेऊन येऊन उठवायची. आणि उठवायची कसं माझी विशेष सांगायची, त्यांना झोप लागली आजारी तर उठू नका असं जोरात वाजवायचे मला पाठीवर पायावर. अभय झोपलाच ना, झोप घे, विश्रांती घे, तुला विश्रांतीची गरज आहे. इतकं सोलापूरकरांचं प्रेम, इतकं प्रेम मी अनुभवलंय. तुम्ही जेव्हा फोन केला त्यामुळे तेव्हा मी पुण्याला गेलो आणि तिथं जो 1.5 महिने विश्रांती घेतली म्हणून मी येऊ शकलो नाही, माफ करा. आपल्याला आज तुम्ही गणपतीच्या याला कार्यक्रमाला बोलवला. दरवर्षी 50 गणपतीची पूजा मी सोलापुरात सार्वजनिक गणपतीची करतो. यावर्षी ठरवलंय कुठल्याच गणपतीला जायचं नाही, कारण मी माझी तेवढे पायऱ्या चढणं, तेवढं बसणं, तेवढं उभारणं ताकद नाही आहे. पण गणपतीने मला सद्बुद्धी दिली, दुर्मवी शाळेतल्या लहान मुलांना भेटायला तुला आणि पालकांना भेटायला जा म्हणून मी आलो. आपली मुलं कसं करतात तुम्ही नीट बारकाईने लक्ष द्या. त्याला डान्स शिकवलेला असतो, लेखन शिकवलं असते, टिपरी शिकवलेली असते आणि ते टिपरी शेजारचं कसं करतो तो बघून तो करतो आणि आपलं आपण कसं करतो आठवड्यामध्ये काय करतो म्हणून करतो. हा माझा अनुभव आहे. आमच्या काळामध्ये आमचा पूर्ण ताबा शिक्षकांवर होता. आम्ही आजही आपल्या शिक्षकांना बघितलं आचरणातही की आम्ही अजूनही नतमस्तक होतो. आम्हाला मूल्य शिक्षण शिकवायची गरज पडली नाही. आता अभ्यासक्रमातच मूल्य शिक्षण आलं आहे. आता मूल्य शिक्षण शिकवण्याची गरज आहे. आमच्या काळात तसे मूल्य शिक्षण होतं, न शिकवता आमच्या काळात आम्ही शिक्षक दिसले की पाया पडतो, विलंब होतो. इतके किती कुठल्याही पदावर माणूस असला तरी जो लघुला दीर्घ करतो, जो मुलाला घडवतो, जो पिढ्या घडवतो,
तो शिक्षक हा आजही समाज मान्य आहे.